खूप खतरनाक पाऊस पडतो. आम्ही बघ घराच्या आतमध्ये थांबलोय. मी आहे, सृष्टी आहे आणि मोठी राशी पण आहे बघा. राशी खूप डेंजर असा पाऊस पडतोय. घराच्या आतमध्ये थांबलोय आम्ही. खूप भयानक पाऊस पडतोय आणि लाईट पण गेली. सोसायटीचा वारा, जबरदस्त पाऊस आणि वरती लाईट ऑफ. खतरनाक. आणि इकडे बघा तुम्ही मायकल जॅक्सन बघा. हे बघा मायकल जॅक्सन. तर 2 पर्सन्स. हे बघा दोघे भाऊ भाऊ, अन्वित आणि असंग. अन्वित बघा फुल ऑन जोशमध्ये, फुल ऑन जोशमध्ये अन्वित. आणि राशी पण मागे लागली आहे. मला जाऊ दे पावसात, पण नको. पाऊस खूप जबरदस्त आहे. वीज वगैरे कडकत आहे. धडधड धडधड विजा पण चमकतायत. एकदम खतरनाक वाल्या, खूप खतरनाक वाल्या विजा वगैरे कडकत आहेत. आणि इकडे बघा अन्वित पण भिजलाय आणि असंग पण भिजलेत. दोघे पण भिजलेत. एकदम फुल ऑन मजा पण करतायत. आणि हा आज पाऊस पडला एकदम खतरनाक. हेडशॉट, हेडशॉट. अन्वितला शॉट पडलेला एकदम खतरनाक वाला. सटकन हेडशॉट. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. फुल ऑन बारिश. कशाला डोकं भिजवतेस का उगाचच. बादल बरसा बिजोली. खतरनाक पाऊस, खतरनाक पाऊस पडून गेलाय. एकदम ढग पण एकदम खतरनाक गडगडत होते. विजा पण एकदम कडकडत होत्या. आणि सोसायटीचा वारा आणि पाऊस एकदम धोधो. खूप खतरनाक पाऊस, खूप म्हणजे खूप जबरदस्त पाऊस पडतोय. तर आमची सृष्टी कोकणात फिरायला गेली होती. कोणत्या गावाला गेली होती कोकणात फिरायला? मंडणगड. मंडणगड, तुळशी गाव मध्ये सृष्टी गेली होती. मग तिकडे पाऊस वगैरे होता की नाही? सेम असंच नाही. मग एकदम 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 हळू. बघा मंडळी, कोकणात एवढा खतरनाक पाऊस पडत नाही तेवढा पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये पडतोय. काशीळ गावी खूप खतरनाक पाऊस पडतोय. कोकणाचा पाऊस किती पडला तुम्ही गेल्यापासून? एकदाच पडला, तो पण एकदम हळू. फक्त एकदाच पडला कोकणामध्ये पाऊस, मंडणगडमध्ये. पण काशीळमध्ये, साताऱ्यामध्ये ओ काय पाऊस पडतो, काय पाऊस पडतो, काय पाऊस काय पडतोय, काय पाऊस पडतोय. एकदम खतरनाक पाऊस पडतोय काशीळमध्ये. साताऱ्यात जबरदस्त पाऊस पडतो, जबरदस्त. अक्षरशः बघा राशीने टाकलेले आंबे पण वाहून गेलेत बघा. पाण्यात दिसतात का तुम्हाला आंबे? हे सगळे आंबे वाहून गेलेत. खतरनाक पाऊस. सगळीकडे पाणीच पाणी नुसतं करून ठेवलं. चिखल पाणी सगळं एकदम थंडावा गारवा एकदम. एसी पण फेल पडेल ना याच्यासमोर. आता एसी पण लावायची गरज नाहीये. थंडी काय गरम काय होईल, फुल ऑन थंडी. हे एकदम खतरनाक मजा. काय माहोल झाला, काय वातावरण झालं एकदम खतरनाक. एकच नंबर, लयच भारी. आणि मंडळी सगळ्यात खतरनाक गोष्ट हे घडलेली आहे. आणि आपल्या हॅशटॅग नुकसान झालेलं आहे जवळजवळ 3-4 हजार रुपयाचं. सो मंडळी बघू शकता आपला ब्लूटूथ स्पीकर पावसामध्ये भिजला. याच्यावरती कोणी लक्ष दिलं नव्हतं. हे बघा समोर दिसतोय तुम्हाला. हे बघा कॅमेरा झूम करून दाखवतो. तो समोर आपला ब्लूटूथ स्पीकर आहे. तर आता तो स्पीकर आणायचा कसा, आपण ते रिस्क मलाच घ्यावी लागणार आहे. तर आता मी जातो पटकन ब्लूटूथ स्पीकर आणतो. मला नाही वाटत की स्पीकर वाचला असेल म्हणून. स्पीकर गेला असणार आहे. बाजूला सर मी जातो पटकन स्पीकर आणायला. तू ये इकडे. पटकन जातो मी, ब्लूटूथ स्पीकर आणतो. कॅमेरा पकड तुम्ही, कॅमेरा पकड मॅडम. त्याला पटकन जाऊन स्पीकर आणला पाहिजे. चलो 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 जल्दी. सो मंडळी
हे बघा मिवीचा ओरिजिनल स्पीकर मी घेतला होता, तर अक्षरशः स्पीकरमध्ये पाणी पाणी झालंय. तर आपलं हॅशटॅग नुकसान झालंय, कारण मग अशी बिर्याणी पार्टी केली होती लहान मुलांनी, तिथे त्यांनी गाणी वगैरे वाजवण्यासाठी आपला हा स्पीकर घेतला होता आणि आपला हा स्पीकर पूर्ण पावसात भिजला आहे. तर आपला हॅशटॅग नुकसान झालेला आहे. हे बघू शकता हा आपला स्पीकर. मला नाही वाटत हा स्पीकर परत चालू होईल म्हणून. पूर्ण स्पीकरमध्ये पूर्ण पाणी पाणी गेलंय. चालू तर होतंय पण मंडळी आपण मंडळी स्पीकर आपला चालू आहे, आनंदाची गोष्ट आहे. चला आपण बंद करूया. जंगलाच्या जवळ चालू आहे स्पीकर. राणी नावाची बहादूर बकरी राहत होती. स्पीकर बंद करूया कारण आपला स्पीकर चालू आहे. चला स्पीकर आता एका साईडला ठेवूया आपण. खूप असा जोराचा पाऊस पडला. खूप असा जोराचा पाऊस पडला. त्या पावसामध्ये मी जो घेतला होता मिवीचा ओरिजिनल स्पीकर होता, तर तो स्पीकर पूर्ण भिजून गेला. लक्ष तिकडे नव्हतंच, कारण पाऊस आणि वीज वारा एवढा जबरदस्त कडकडत होता की तिथे माझं लक्ष पण नाही गेलं. स्पीकर भिजला तरी पण एकदा स्पीकर चेक केला तर स्पीकर आपला चालतोय. तो थोडा जरा सुकून देऊया आपण. सुकून दिल्यानंतर आपण तो परत वापरूया. ओके. आणि बघू शकता आपले हे बघा इकडे आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ते इथे बसलेले आहेत. समोर दिसतोय तुम्हाला. हे बघा तुम्हाला थोडासा उजेड दिसत असेल. हे बघा राशी आहे, सृष्टी आहे आणि श्रुती आहे. राशीचा मूड ऑफ झाला, तिला भिजायचं पावसामध्ये. पण राशी खूप लहान आहे त्याच्यामुळे तिला काय आम्ही पावसात आत्ता सध्या तर भिजून नाही दिलेला आहे. हा पाऊस. सो आता मी माझा हा व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ आता इथेच संपवतो. तर तुम्ही पण कमेंटद्वारे सांगा की तुमच्या गावी, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या एरियामध्ये कुठे पाऊस पडलाय का. जर पाऊस पडला असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुमच्या गावाचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. त्यामुळे मला समजेल की तुमच्या इथे पण आज आत्ता पाऊस पडलेला आहे. तर इथेच माझा मी लाईव्ह व्हिडिओ संपवतो. तर फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय 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 बाय.